नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्राचे पारायण 21 नियम कधी करावे, कसे करावे. पारायण करण्याचा शुभ काळ. पारायणाचा काळात दिवा विझू देऊ नये. चुकून वाऱ्याने दिवा विझवला तर गुरुचरित्र पारायण ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 4 ते 4:30 खूप प्रभावी सेवा आहे. नक्की करा. गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागेल. गुरुचरित्र पारायण हे जागृत आणि त्वरित फळ देणारे आहे, पण ते करताना सुद्धा आपल्याला कडक नियम पाळावे लागतात. पारायण केले तर आपल्याला मनातल्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. श्री गुरु दत्त कृपासृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी पारायणाआधी काही गोष्टी ठरवून मगच पारायणाला सुरुवात केली पाहिजे. कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा. गुरुचरित्राचे पारायण 3 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवसाचे करता येते. आपल्याला इच्छेनुसार आपण हे पारायण किती दिवसाचे करावे हे ठरवावे. दररोज किती अध्याय वाचायचे हे आपल्याला किती दिवसाचे पारायण करायचे आहे यावर अवलंबून असते. 3 दिवसाच्या पारायणाला दररोज 18 अध्याय, 7 दिवसामध्ये दररोज 757 अध्याय आणि 11 दिवसामध्ये दररोज 882 अध्याय वाचायचे असतात. पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करू शकतात, पण शनिवार, गुरुवार किंवा पुष्प नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते. गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची. गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे, जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते. या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला पूजेचे पूर्ण लाभ मिळेल. पूजेची तयारी. सर्वप्रथम आपले देवघर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या. पूजेसाठी लागणारे साहित्य. स्वच्छ कपडे, पाट किंवा चौरंग, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो, गुरुचरित्र ग्रंथ, दिवा, शुद्ध तूप, हळद, कुंकू, अक्षदा, फूल, भस्म, तांदूळ आणि सुपारी, कलश, तांबे, शंख आणि घंटा, आसन, नैवेद्य, दीप, अगरबत्ती, आरतीसाठी ताट, दानधर्म साहित्य, धान्य, वस्त्र, दक्षिणा. आता या सर्व आधी दीप प्रज्वलित करून घ्यावे. त्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करा. हळद, कुंकू आणि अक्षदा वाहून फूल अर्पण करा. आपल्याला पहिला 3 बोटांनी भस्म आपल्याला कपाळाला, छातीला लावावा. कलश स्थापना. शुद्ध जलाने भरलेला तांब्या घेऊन त्यात हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल टाकावीत. एक सुपारी टाकावी आणि त्यावर विड्याची 5 पाने ठेवावीत. गणपती बाप्पाच्या शेजारी चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर कलश स्थापित करावा. कलशावर खालून वर कुंकवाने रेषा काढाव्यात आणि त्याची पूजा करावी. दत्तगुरू पूजन. स्वामी समर्थ महाराजांचे पूजन. आपल्याला देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती जर नसेल तर सुपारी ठेवावी. तांब्याच्या देवपूजेच्या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा घेऊन मूर्ती ठेवावी. दत्तगुरूंना शुद्ध पाणी, पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान करावे. त्यानंतर पुरुष सूक्ताचा अभिषेक करावे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी आणि त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फूल, भस्म अर्पण करावा. गुरुचरित्र पारायणाची पूजा कशी करावी. गुरुचरित्र पूजा मांडणी करताना शांततेने आणि व्यवस्थित लक्ष देऊन करावी, कारण पूजा विधीमध्ये काही कमी राहिल्यास पूजा संपन्न होत नाही. देवघरातील शंख आणि घंटा घ्यावा. उजव्या हाताला शंखाची आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करावी. शंखाला गंध लावावा आणि घंटेला गंधाक्षता आणि फूल व्हावी. कलश ज्या ठिकाणी स्थापन केले आहे त्यांच्या समोर जोड पानावर एक सुपारी, हळकुंड आणि बदाम ठेवावा. पूजा सुरू असताना मनातल्या मनात गुरुदत्त यांचा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जपण्यास सुरुवात करावी. स्वामींचा फोटो, नवनाथ महाराजांचा फोटो आणि
दत्तांचा फोटो यांचे पाचोपचार पूजा करावी. त्यांना हळद कुंकू अक्षदा गंधक्षता फूल वाहून भस्म आणि फुलांचा हार घालावे. जो फोटो तुमच्याकडे असेल त्या फोटोची पूजा करावी. सगळेच फोटो ठेवणे गरजेचे नाही किंवा तुम्ही ज्या देवाच्या नावाने गुरुचरित्र पारायण करत आहात त्या देवाचा फोटो ठेवायचा. आपल्यासाठी आणि दत्त महाराजांसाठी आसन ठेवावे. दत्त महाराजां पारायणाच्या वेळी फेरी मारत आपले वाचन श्रावण करतात अशी दत्तभक्तांची भावना आहे. चौरंगाच्या पुढे एक पाट किंवा चौरंग ठेवावा. गुरुचरित्राच्या पोथीसाठी हे आसन आहे. रोज पोथी वाचन करताना आसनावरच ठेवून वाचन करावी. पाटावर स्वच्छ वस्त्र ठेवावर त्यावर थोडी अक्षदा आणि गुरुचरित्राची पोथी ठेवावी. पोथीचे पाचोपचार पूजा करावी म्हणजे हळद कुंकू अक्षदा फूल वाहून सरस्वती नाम मंत्र जप करावा. रोज वाचन सुरू करण्यापूर्वी पोथीची पूजा करावी आणि मगच वाचन करावे. पोथी उचलून हातात घेऊ नये. आसनावरच ठेवून तिचे वाचन करावे. वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ वस्त्रात झाकून ठेवावी किंवा तशीच उघडी देखील ठेवू शकतात. अखंड दिवा प्रज्वलित करावा आणि तो पारायणाच्या काळात विझू देऊ नये. चुकून वाऱ्याने किंवा अनवादाने दिवा विझला तर दत्त महाराजांची क्षमा मागून पुन्हा दिवा प्रज्वलित करावा. पोथीचे पूजन आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांच्या मंत्राचा किंवा माळ जप करावा. गायत्री मंत्र जपून वाचनाला सुरुवात करावी. जर तुम्ही 7 दिवसाचे पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि 7व्या दिवशी दत्त जयंती 44 ते 53 अध्याय वाचावेत. रोज वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला आणि दत्त महाराजांच्या घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आरती करावी. आता पाहूया गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन विधी. उद्यापनानंतर काय करावे? गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करताना या गोष्टी लक्षात ठेवा. दत्त जयंतीच्या उद्यापनाचा शेवटचा दिवस असतो. त्या दिवशी संपूर्ण अध्याय वाचावेत. लक्षात ठेवा की हा शेवटचा दिवस उपासाचा आहे. उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे. उपासाच्या मुळे आणि थकल्यामुळे उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे चांगले असते. उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. घरात आणि पूजास्थळी सुगंधित धूप लावावा आणि फूल व्हावीत. पूजा साहित्याची पूजा करावी. पुरणाचा नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये आवर्जून करावी. एकूण 5 नैवेद्य तयार करावीत. दत्त महाराजांसाठी, स्वामी समर्थ महाराजांसाठी, आपल्या कुलदैवतासाठी, गुरुचरित्राच्या पोथीसाठी, गायीसाठी. पूजा पूर्ण झाल्यावर गायीचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा. उरलेला नैवेद्य घरातील सदस्यामध्ये वाटून द्यावा आणि आरती करावी. शक्य असल्यास एका पाहुणे जोडप्याला किंवा किमान एका सव्वाशेर पिठाची भाकरी दान करा. दारावर आलेल्या भिक्षांना रिकामा हात पाठवू नका. श्री गुरुचरित्र पारायण कोण करू शकते? श्री गुरुचरित्र पारायण स्त्री पुरुष दोघंही करू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.